मंत्री गणेश नाईक यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे। बाळासाहेब ठाकरे हे हलक्या कानाचे व्यक्तिमत्व, पण पोटात एक ओठात एक असं बाळासाहेबांचं नव्हतं, ते स्पष्ट वक्ता होते, असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे। तसंच बाळासाहेबांनी पुन्हा शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं होतं। शिवसेनेत आल्यास मुख्यमंत्री करू असंही बाळासाहेब ठाकरे बोलले होते, असं गणेश नाईक यांनी सांगितलंय। एक गोष्ट करी की बाळासाहेब ठाकरे हा मनाचा दिलदार माणूस, मनात एक आणि डोक्यात एक असं कधी नसलेला माणूस, परंतु हलक्या कानाचा माणूस। काय बोललो मी? कोणी एखादी गोष्ट सांगितली गेली की त्यांना ती क्लिक होते। कालांतराने मग ती त्यांना जर असं वाटलं की नाही हे चुकलं आपलं, तर त्या माणसाने कधी संकोच बाळगलेला नाही आपली चूक कबूल करताना। हा त्या माणसाचा मोठेपणा आहे। धीरूभाई अंबानी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांचं फार सख्य होते, ते तिघे मित्र होते। त्याला धीरूभाईंनी त्यांना सांगितलं, बघ गणेशला तुम्ही मुख्यमंत्री बनवा। तर त्याला मला मनोदृष्टीने बोलून घेतलं कोहिनूरला। त्याला कोहिनूर ती आता ती बिल्डिंग झाली, तर पूर्वी ते कौलारूच घर होतं पश्चिमेला। आणि बोलणारे कोण? अनिल थत्ते। अनिल थत्तेने मला, अरे तुला सरांनी बोलवलं, चल म्हटलं। सर काय बोलता? मला मनोदृष्टी बोलतात, गणेश मुख्यमंत्री कोण होईल? तर म्हटलं, जर का 145 परत गेलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, आणि जर का 144 परत आला तर मग सुधीर भाऊ जोशीला चान्स आहे, आणि त्याच्यात जर 10-15 शॉर्टफॉल आला तर बाकी तुम्हाला चान्स आहे। आणि घडलं तसंच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।